मुलांनो, चला आता सुट्टी संपली, पुढच्या अभ्यासाला लागूया. हां, तर आता जो आपला आजचा पिरियड आहे ना, तो मराठी व्याकरणाचा पिरियड आहे. आणि या पिरियडमध्ये आपण निबंध लेखन करणार आहोत. आणि आता पुढच्या महिन्यामध्ये कोणता सण येतो आहे सांगा बघूया. बरोबर, पुढचा महिना डिसेंबर आहे आणि या डिसेंबरमध्ये नाताळ हा सण येतो. नाताळ म्हणजे क्रिसमस. नाताळ म्हणजे काय? क्रिसमस. तर चला मुलांनो, आज आपण छोटासा एक निबंध लिहूया. आता मी ते तुम्हाला एक्सप्लेन करेल, त्यावेळी जरा मोठा निबंध तयार होईल. पण घाबरू नका, मी तुम्हाला ज्यावेळी हा निबंध लिहून पाठवेल तो तुम्हाला छोटा करून पाठवेन. आता फक्त ह्या नाताळ या सणाची माहिती देताना तुम्हाला थोडा हा निबंध मोठा होतो आहे. म्हणजे तुम्हाला मी सगळ्या प्रकारची नाताळ या सणाची माहिती ह्या निबंधामध्ये देणार आहे. लिहिताना आपण छोटासा निबंध लिहिणार आहोत. चला तर मग चालू करूया. हे बघा, इथे काय लिहिलं आहे मी वाचते. नाताळ हा ख्रिश्चन बांधवांचा सण आहे. न लिहा हां, इथे तुम्हाला ना हा जो न दिसतोय ना, तो न बाणातला करा. इथे एक स्पेलिंग मिस्टेक आहे. सण म्हणजे फेस्टिवल. 25 डिसेंबर रोजी भगवान येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. ख्रिश्चन जे बांधव आहेत, म्हणजे ख्रिश्चन धर्माची जी लोकं आहेत, तर त्यांच्या भगवानचं नाव, त्यांच्या देवाचं नाव येशू ख्रिस्त आहे. तर या येशू ख्रिस्तांचा जन्म या 25 डिसेंबर रोजी झाला. म्हणून हा दिवस ख्रिश्चन बांधव मोठ्या आनंदाने साजरा करतात. या दिवसाला क्रिसमस असेही म्हणतात. हां, इथे बघा तुम्हाला चित्र दिसतंय. मेरी क्रिसमस दिसतंय ना. हे बघा, तर अशा प्रकारे इथे येशू ख्रिस्तांचा जन्म झाला. हा जो दिवस होता तो 25 डिसेंबर होता, म्हणजे 24 डिसेंबरच्या रात्री. म्हणून दुसऱ्या दिवशी 25 डिसेंबर दिवशी यांचा जन्मदिवस म्हणून क्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण साजरा करतात. आता नाताळच्या दिवशी लोक काय करतात? तर नाताळच्या दिवशी ख्रिश्चन बांधव आपली घरे सजवतात. तुम्ही पण सजवता ना? ईद असेल त्या दिवशी घराची साफसफाई करता, घरं सजवता. त्याप्रमाणे ख्रिश्चन लोक ज्यावेळी नाताळ हा सण असतो त्या दिवशी आपली घरे सजवतात, नवे कपडे घालतात. घरातल्या एका कोपऱ्यात नाताळ वृक्ष उभा करतात. नाताळ वृक्ष म्हणजे क्रिसमस ट्री. ते हा वृक्षही छान सजवतात आणि ह्या वृक्षाला पण ते डेकोरेशन करतात. हे बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय. दिसलं तुम्हाला? हा क्रिसमस ट्री दिसतोय ना. अशा प्रकारे घरामध्ये असं क्रिसमस ट्री उभा करतात आणि त्याला छानपैकी बेल लावतात आणि त्याला सजवतात. दारावर किंवा चौकात कागदी चांदण्या लावतात. म्हणजे जसं हिंदू लोक दिवाळीमध्ये आकाशकंदील, स्टार लावतात, तसं ख्रिश्चन बांधव नाताळच्या दिवशी असे स्टार म्हणजे चांदण्या आपल्या घराच्या बाहेर लावतात. त्यावर लाईटिंग सोडतात. नाताळच्या दिवशी चर्चही सजवतात. हे ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये जातात. सर्व ख्रिश्चन बांधव 24 डिसेंबरला मध्यरात्री चर्चमध्ये जमतात. 25 डिसेंबरला नाताळ असतो, मग त्याच्या आदल्या दिवशी 24 डिसेंबरला ते मध्यरात्री मतलब रात को चर्च में इकट्ठा होते हैं. प्रार्थना करतात, नाताळची गाणी गातात. त्यानंतर हे बघा दिसतंय तुम्हाला. हे बघा असं त्यांचं चर्च असतो आणि या चर्चमध्ये सगळे ख्रिश्चन लोक 24 डिसेंबरला रात्री ऐसा इकट्ठा होते हैं, प्रेयर करते हैं, भजन गाते हैं, जैसे कि रहते कि नहीं, तो यीशु क्रिस्त के गाने गाते हैं. इस तरीके से ये लोग इकट्ठा होकर भगवान येशू ख्रिस्त की प्रेयर करते हैं. सगळेजण एकत्र नृत्य करतात, एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देतात. हॅपी क्रिसमस, मेरी क्रिसमस अशा प्रकारे एक दूसरे को शुभेच्छा देते हैं. लोग आपल्या घरी पक्वान्ने तयार करतात, विविध प्रकारचे केक करतात. इस दिन ना जैसे आप लोग देखो शीर खुरमा बनाते हैं, वैसे
क्रिसमस के दिन ख्रिश्चन लोक घर में केक बनाते हैं. नाताळच्या दिवशी नाताळ बाबा लहान मुलांना खाऊ वाटतो. अभी नाताळ बाबा मतलब कौन? तो सांता क्लॉज. ऐसा कहते हैं सांता क्लॉज आता है और छोटे बच्चों को खिलौने देता है. देखो केक तैयार करते हैं, ऐसे सांता क्लॉज आता है, खिलौने से पोटली भर के लाता है और सब बच्चों को बांटता है. इस तरीके से ये जो नाताळ बाबा रहता है मुलांना खूप आवडतो. अशा तऱ्हेने अत्यंत उत्साहात एकदम उत्साह से नाताळ सण सेलिब्रेट करते हैं. नाताळ सण साजरा करतात, साजरा होतो. समजलं तुम्हाला? असा आपण नाताळ या सणावर निबंध लिहू शकतो. हां, आता इथे तुम्ही म्हणाल मिस ये बहुत बड़ा निबंध हो गया, तो आपको इससे लिखना नहीं है, लेकिन समझने के लिए ये थोड़ा बड़ा यहाँ पर मैंने दी हूँ. मैं उसके बाद नेक्स्ट पीरियड में इसका एक छोटा सा निबंध बनाकर आपको उसका फ़ोटो भेजूँगी, तो वो आपको लिख कर लेना है. हाँ, तब तक क्या करना है, ये निबंध समझ कर लेना है. हाँ, समझ में ये बात आपको? और ये पढ़ना है. हाँ, ओके देन बाय, थैंक यू.